महाराष्ट्र संवाद लाईव्हमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। भोंदू अशोक खरात आणि नीट घोटाळ्यातील आरोपी मोटेगावकर सह अन्य आरोपींच्या मालमत्तेवर बुलडोझर कारवाई कधी? डॉक्टर श्रावण रापनवाड यांचा सरकारला सवाल। मुखेडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे। काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रापनवाड यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। डॉक्टर रापनवाड यांनी म्हटले आहे की अनेक प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल होताच आरोपींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला जातो, मग भोंदू अशोक खरात आणि नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मोटेगावकर सह अन्य आरोपींच्या मालमत्तेवर अशी कारवाई का होत नाही? या मागणीसाठी डॉक्टर रापनवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवले आहे। त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात अलीकडे भोंदूबाबा अशोक खरातसह अनेक भोंदूबाबांची प्रकरणे समोर आली आहेत। महिलांना फसवणे आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे आरोप या लोकांवर आहेत। अनेक आरोपी सध्या तुरुंगात आहेत आणि काहींनी आपले गुन्हे मान्य केले आहेत। त्याचबरोबर नीट पेपर फुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील अनेक आरोपी जसे मोटेगावकरसह अन्य आरोपी सीबीआयने अटक केले आहे। काही आरोपींविरोधात पुरावेही मिळाले आहेत। डॉक्टर रापनवाड यांनी सवाल केला की इतर प्रकरणांमध्ये आरोपींची मालमत्ता जप्त केली जाते, मग या प्रकरणातील आरोपींची बेकायदेशीर कमाईची मालमत्ता सरकार का जप्त करत नाही? सरकारने सर्व आरोपींवर समान न्यायाने कारवाई करावी, कोणत्याही दुजाभाव करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। या मागणीवर लवकर निर्णय न झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र संवाद लाईव्ह, नांदेड।